माय इंग्लिश बुक ग्रेड 1. चला तर मुलांनो, आज आपण पाहूयात नवीन अभ्यासक्रमानुसार माय इंग्लिश बुक ग्रेड 1 मधील पेट ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्स यांचं आपण आज वाचन करूयात. चला तर मग माझ्या मागे म्हणा. 2.4 ॲनिमल्स आय नो. ए लुक लिसन अँड लर्न. सर्वात प्रथम आपण पाहूयात पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स म्हणजे असे ॲनिमल्स जे की आपण ते घरामध्ये पाळतो. घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांना म्हणायचं पेट ॲनिमल्स. मग आता आपण यांचं काय करूयात, पहिले मराठीत वाचन करूयात. माझ्या मागे म्हणा बरं मराठीमध्ये. चित्र पहा आणि म्हणा. मांजर, शेळी, मेंढी, म्हैस, घोडा, गाय, बैल, कुत्रा. तुम्हाला मराठीत ह्यांची नावं माहीत झालेली आहेत, चित्रावरून तुम्ही वाचता. आता आपण तीच नावं इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगते, तुम्ही समजून घ्या. कॅट म्हणजे मांजर. गोट म्हणजे शेळी. शीप म्हणजे मेंढी. बफेलो म्हणजे म्हैस. हॉर्स म्हणजे घोडा. काऊ म्हणजे गाय. ऑक्स म्हणजे बैल. डॉग म्हणजे कुत्रा. आता हीच नावं इंग्रजीत माझ्या मागे म्हणा बरं, त्यांचं वाचन करा बरं. कॅट, गोट, शीप, बफेलो, हॉर्स, काऊ, ऑक्स, डॉग. आता ही झाली पेट ॲनिमल्स. आता आपण पाहूयात वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे असे प्राणी की जे की जंगलात राहतात. त्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणणार? जंगली प्राणी. मग ह्या जंगली प्राण्यांची आपण सुरुवातीला काय करूयात, मराठीत नावं पाहूयात, वाचन करूयात मराठीतून नावांची. चित्र पहा आणि तुम्ही पण माझ्या मागे म्हणा बरं. हरिण, वाघ, सिंह, कोल्हा, अस्वल, गोरिला, झेब्रा, लांडगा. आता मी यांचं मराठीतून तुम्हाला इंग्रजीत सांगते, तुम्ही लक्षात घ्या त्याचा अर्थ. बघा. डिअर म्हणजे हरिण. टायगर म्हणजे वाघ. लॉयन म्हणजे सिंह. फॉक्स म्हणजे कोल्हा. बियर म्हणजे अस्वल. गोरिला म्हणजे गोरिलाच. झेब्रा म्हणजे झेब्राच. आणि वुल्फ म्हणजे लांडगा. हे लक्षात घ्या, वुल्फ म्हणजे लांडगा आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. आता तुम्ही माझ्या मागे इंग्रजीत करा बरं वाचन. डिअर, टायगर, लॉयन, फॉक्स, बियर, गोरिला, झेब्रा, वुल्फ. ही झाली वाईल्ड ॲनिमल्स. अशा प्रकारे घरी पण तुम्ही ह्याचा सराव करा.